धाराशिवमध्ये सकल मराठा समाजाची नियोजन बैठक पार पडली। 10 जुलै रोजी शहरात मनोज जरांगेंच्या रॅलीचं आयोजन करण्यात आले। रॅलीत धाराशिवसह सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधव सहभागी होणार आहेत। बीडमध्ये 11 जुलै रोजी मराठा आरक्षण जागृती रॅलीचं आयोजन करण्यात आले। तर रॅलीच्या नियोजनासाठी आज आढावा बैठक पार पडली। जिल्ह्यातील महिला, पुरुष तसंच तरुण या रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। जालन्यात 12 जुलै रोजी जरांगे पाटलांची महाएल्गार शांतता रॅली काढली जाणार आहे। शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर रॅलीला सुरुवात होईल। तर संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप होणार असल्याची माहिती मराठा आंदोलकांनी दिली। ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या हाकेंना समर्थन म्हणून पालघरमधील ओबीसी एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा आज ओबीसी संघटनांकडून देण्यात आला। पालघरच्या पतपेढी इथं आज ओबीसी संघटनांच्या आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली। पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी आंदोलन केले। जर राष्ट्रीय महामार्ग झाला तर शहराप्रमाणे ग्रामीण भागाचा विकास होईल असं म्हणत महामार्गाचं समर्थन करण्यात आलं। भंडारा स्वाभिमान सुरक्षा रक्षक कामगार संघटनेचे पदाधिकारी आमरण उपोषणाला बसलेत। त्रिमूर्ती चौकातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच उपोषण सुरू आहे। गोसेखुर्द प्रकल्पातील 6 सुरक्षा रक्षकाच्या बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे।